सकाळ परिवार आयोजित मुंबईत श्री गुरु पादुका दर्शन उत्सवाला मुंबईच्या माजी महापौर आणि शिवसेना नेत्या किशोरी पेडणेकर यांनी हजेरी लावलेली आहे। आपल्यासोबत बोलण्यासाठी किशोरी पेडणेकर ताई उपस्थित आहेत। ताई, काय सांगाल, आज 21 पादुकांचं दर्शन घेतलेलं आहे, काय नेमकी भावना आहे आज तुमची? नाही, मुळामध्ये ज्या दिवशी मला मिलिंद तांबे आणि आमचं कोकीतकर आणि त्यांचं सगळा परिवार जेव्हा माझ्याकडे आला, मग सकाळ परिवार कॉमस्कोर नुसार आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या। गेल्या वेळेला पण मी नवी मुंबईला गेले होते। खरं म्हणजे जास्तीत जास्त लोकांनी इथे येऊन दर्शन घ्यावं, त्या पद्धतीने आमची ॲडव्हर्टाईज पण झालेली आहे। ॲडव्हर्टाईज म्हणजे काय, तर लोकांनी यावं आणि एवढ्या 21 पादुका म्हणजे 21 संतांच्या पादुका, त्या पादुकांचं एकाच छत्राखाली दर्शन मिळणं आणि पावन झालेल्या पादुका, ज्याला आपण नुसतं नेत्राने पाहिल्यानंतर त्याच्या ऊर्जा मिळते आणि इथे भक्ती शक्तीचा सगळा एक संगम आहे आणि तो मला वाटतं सकाळ समूहाने ते चांगलं साधलेलं आहे। आणि ह्या कलियुगामध्ये सतत लोक कुठच्या तरी भक्तीमध्ये असलं पाहिजे, कारण कुठेही जाऊन असं म्हणू शकत नाही ना आपण दुकानात की 1 किलो मला भक्ती द्या। ती करावी लागते, ती जोपासावी लागते आणि ती संस्काराने पुढे न्यावी लागते। ते सकाळनी केलेलं आहे, अतिशय उत्कृष्ट असा कार्यक्रम आहे आणि त्याची मांडणी ह्या NSCI डोममध्ये केलं आहे। मला वाटतं आता आज लास्ट दिवस आहे, तुमच्या माध्यमातून जेवढे कोण बघत असतील त्या लोकांनी अवश्य लवकरात लवकर येऊन भेट द्यावी, कारण एवढी पर्वणी एकाच ठिकाणी मिळणं हे अतिशय दुर्मिळ योग आहे हा, आणि तो आमच्या मुंबई सकाळ समूहाने तो साधलाय फक्त लोकांसाठी। मला वाटतं ह्याची सर्वांनी लाभ घ्यावा। खूप खूप धन्यवाद ताई, सामटूशी बातचीत केल्याबद्दल आणि आल्याबद्दल। कॅमेरामॅन अनुप सह मी सूरज मसूरकर, साम TV मुंबई।